पनवेल टेनिस क्रिकेट लाइव चैनल में आपका स्वागत है। हमारे चैनल को सब्सक्राइब करिए और लेटेस्ट अपडेट्स देखने के लिए बेल आइकॉन पर क्लिक करिए। नक्कीच प्रकल्पग्रस्तांचे कैवारी स्वर्गीय दिवंगत दिबा पाटील साहेबांची जयंती आज जल्लोषात साजरी। राजेंद्र दादा पाटील अर्थातच कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राजेंद्र पाटील यांच्या घरी निवासस्थानी ही जयंती अगदी जल्लोषात देखील साजरी झाली। तर नक्की स्क्रीनवर देखील आपण पाहू शकाल ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून हे दृश्य क्षणचित्र टिपली जातात। स्क्रीनवर आपण पाहू शकाल या स्पर्धेची आठवण अर्थातच स्वर्गीय राहुल रमेश पाटील यांच्या स्मृतीला अखंड उजाळा देण्याकरिता या स्पर्धेचं आयोजन आपण पाहू शकता। आणि त्या स्क्रीनवर नक्कीच आमच्या पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून किरण दलवी, केतन दलवी, संदीपदा वासकर मैदानाच्या मधोमध देखील आपण पाहू शकाल। त्यांची आठवण आज सातत्यानं या गावाला या परिसराला राहील। अर्थातच आर आर फाउंडेशन ही माध्यमातून रोनित पाटीलच्या बॅट मधून हा खणखणीत आणखी दर्जेदार षटकार। चौकार फार सारे शुभेच्छा त्या रेशम मॅडम। पहा प्रेक्षक हलो हलो अजून वाढत चाललेत। चेंडू आज या ठिकाणी सर डीप मिडवेग क्षेत्राच्या दिशेनं अगदी वेगानं गोलीच्या वेगानं जातोय। आणखी दर्जेदार भूषणच्या पाठ मधून आलेला हा खणखणीत चौकार। पेसवी रोनितनं मारलेला हा अजून एक षटकाराच्या मदतीनं एक तुफानी सुरुवात केली आहे। अक्षय पवार थोडा महागडा होतोय गोलंदाज। चेंडू अगदी विरकावून दिला डीप फाईन लेगच्या दिशेनं दर्जेदार क्लासिकल फटका। 4 धावांसाठी लगातार तिसरा चौकार। धावसंख्या धावफलकावर 26। रेश्मा महेकर मॅडम आता मात्र ठाणे आणि रायगड जो सामना सुरू 1000 रुपये पहिल्या दुसऱ्या रात्रीमध्ये देखील 6 प्रेक्षकांनी हे पारितोषिक पटकावलीत। हा चेंडू जोरदार फटका, चेंडू हवेमध्ये मिस टायमिंग झालाय परंतु क्षेत्ररक्षक कोणीही नाही त्याचा। इथे मात्र तत्पूर्वी पळून काढले आहेत चित्त्याच्या चपलाईनं 2 धावा। धावसंख्या धावफलकावर वाढते 2 धावेनं। मंडळ आयोजित आर ट्रॉफीचं हे आयोजन 5 रात्रींची स्पर्धा आणि शेवटची रात्र मेगा फायनलची रात्र। चेंडू और ऑफ स्टंपला चांगला चेंडू होता। चेंडू तर मी म्हणेन सुरेख होता, तेवढ्याच चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय। चेंडू जातोय कार्पेट ड्राईव्ह 4 धावांसाठी चौकार। शो मॅच देखील होईल। चेंडू आडव्या बॅटने केला, चेंडूला ताकद होते आणि फक्त त्या ठिकाणी अक्षय पवारच्या वरून डोक्यावरून जातोय 6 धावांसाठी।